ध्येयवाद सोन्यासारखा आहे. विषयाचा उपभोग दोषासारखा आहे, विषासारखा आहे. हे ज्या दिवशी वाटेल सगळे पोरं गोल्ड मेडलमध्ये येतील. आणि ज्यांना विषय सुखात शक्ती आहे असं वाटेल, विषय सुखात मजा आहे असं वाटेल, ते सर्पाचं विष तुमचं जीवन नष्ट करेल. हे खरं आहे. सोन्यासारखं आयुष्य आळंदीतही गेल्यानंतर आमची साधना होत नसेल, घरी होत नसेल, सुट्टीत होत नसेल, खाऊ खाऊ जे जगत असतील, बिलकुल हे संसारी किडे आहेत, जीव आहेत, विष प्राशन करतायत आणि घरातही विष निर्माण करतायत. हे समजून घ्यावं. काही होणार नाही उपयोग. अभ्यासात झोप येते, कुठेही झोपतात. हे सकाळी 8ला 9ला 9पर्यंत नका उठू, 8-9पर्यंत झोपतात. नाही जाऊ शकत ते वर. ते झोपतात कसे आणि खातात कसे त्याच्यावरनं त्याचं मार्क पाहिजे. त्याच्यावरनं मार्क पाहिजे. तो काय करणार आहे, झोपतो किती वेळ. 8-9पर्यंत झोपणारे बिलकुल चरवंतर पण नाही. विषयाचा अमर्याद उपयोग आहे. आणि विषयांचा अमर्याद उपभोग जर तुम्ही घेतला तर पचवण्याकरिता तुम्हाला तेवढे श्वासांचे कोठे 9पर्यंत नष्ट करावे लागतात. ग्रीपच घेऊ शकत नाही ते पोर. असं मग आमचं पोरग 8-9ला उठतं नाही. आजही मी 1-1 वाजेपर्यंत तुम्ही पाहतायत आळंदीला 12-12 1-1 होतात. 5ला उठून बसतो. त्रास होत नाही असं नाही, पण बिलकुल बाकीची उठत नाही. जे चरवंतर पण करत नाही ते उठतच नाही. श्वासांचा कोठा प्रचंड नष्ट करतात. त्यांना विषयांचं किडे म्हटले, पुवातील किडे म्हटलंय, संसारातील किडे म्हटलंय, सापाचं विष घेतायत म्हटलंय. पहा एक एक शब्द. याच्यावर मी किती बोलू. फार मोठ्या ओव्या माऊलींनी टाकल्यात. नीट बसा, पोरगा आहेस. आत्ताच कंबर गेली तर उद्या काय होणार. आत्ताच पाया जर असे, अरे बाप्पासाहेबाकडे बसल्यानंतर मांडी अशी हल्ली ना 8-8 घंटे देखील, बाप रे, आमचा तर मुर्दा पडला म्हणून समजा. बाप्पासाहेबांकडे असं बसून पा. चालत होतं का कळंबरकर? 1 वाजता बसलं, लघवीला जाणं नाही, पाणी पिणं नाही. पाणी पितो, लघवीला जातो, युरिनला जातो, बिलकुल नाही चालायचं. युरिनला जर गेलं चुकून, बाप्पासाहेब म्हणायचे पाणी घेऊन जा. संडाससारखं काम झालं पाहिजे. नाही चालायचं त्यांच्याकडे. उठून जाता, युरिन कंट्रोल नाही म्हणजे रोकायचं नाही तर पण बरोबर नाही. बाबासाहेबांकडे एकही टिकली नसते. अशी मांडी हल्ली की असे पाहायचे, असं करायचं बसून छातीवर. इथं तर माझ्याच समोर असे टंगडे दाखवतात अर्ध्या तासातच करून. काय करणार आहे तरी तुम्ही. कठीण आहे. मार्गाला जाशील तर तसे करू नकोस, चुकूनही तू जाऊ नकोस त्या मार्गाला. भगवान सांगतात, भगवान आपल्याला सांगतायत, माऊली आपल्याला सांगतायत. म्हणून ज्ञानेश्वरीची आवश्यकता आहे. ह्या काळाला 5200 वर्षापूर्वीचा इतिहास कामी येणार आहे का? त्यावेळी सांगितलेलं तत्वज्ञान ह्या काळात आवश्यक आहे का? आणि ह्याच काळात जास्त आवश्यक आहे. ह्याच काळात
विषयांचे दरदूर ह्याच काळात जास्त आहेत. ह्याच काळात 10 मिनटं मांडी घालून बसू शकत नाही, एक असं बसू शकत नाही. वळ वळ वळ, म्हातारा असो, कोतारा असो की पोरगा असो, धड सारखं बसतच नाही. असं 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 काय ॲक्टिंग आहे. हे शूटिंगमध्ये यांना घेतच नाहीत. पय्या ते विरक्त पुरुष, त्यजिते का जैसे विष. विषयांचं सेवन जितकं जास्त कराल तितकं ध्येयापासून तुम्ही परावर्त व्हाल, योगापासूनही तुम्ही परावर्त व्हाल. म्हणजे करू नये असं नाही, शरीर जगवण्याकरता जेवढं आवश्यक आहे तेवढंच, पण श्वासांचे कोठे रक्ताचे थेंब जर नष्ट करत असेल ते विष, ते अन्न, तर ते विष आहे. ते अन्न विष आहे. आणि त्याच्यात पुन्हा मजा वाटत असेल तर अजून खराब आहे, मग ती किडेच आहेत. आपण डॉक्टर आंबेडकर 2-3 पर्यंत लायब्ररीमध्ये बसलेले असत, रात्रीचे 2 आणि 3 पर्यंत. सुहास मोंडे देखील 2-3 पर्यंत असायचा लायब्ररीमध्ये, ओरिजिनल पुस्तकं वाचायचं. 2.5 तास फक्त झोप घ्यायचा. हे खाल्लं कमी तरच होतं. कमी खाणं म्हणजे कमी नाही, सायंटिफिक खाणं, वैज्ञानिक पद्धतीने खाणं, एवढंच. कमी खाणं म्हणजे लोक अर्धी चपाती घेऊन चालतात. अर्धी चपाती कमी चावून खाल्ल्यानंतर काहीच निर्माण होत नाही, काहीच होत नाही. आणि कमी का खावं, कमी खाणं कुठं सांगितलं, तेही सांगितलेलं नाही. तर काय सांगत होतो, डॉक्टर आंबेडकर 2-3 पर्यंत होते. एकदा 4 पासून 2-3 पर्यंत लायब्ररीत होते, म्हणून लायब्ररी पण म्हणाला, अरे जेवायला गेला नाहीस, तू आज सारखा वाचतोयस. त्यांनी हसले फक्त, जेवण कुठून आणू, मला खायला अन्न नाही. तो परेशान झाला तो ऐकून. 1-1, 2-2 दिवस डॉक्टर आंबेडकर उपाशी राहत होते. तेव्हा हा माणूस दलित उद्धारक बनला आणि भारताला कॉन्स्टिट्यूशन दिली, बॅरिस्टर झाला. पर्वा केली नाही, विषयांच्या सुखांची पर्वा नाही केली, निर्विषयांच्या सुखाची पर्वा केली. लक्षात घ्या. म्हणून नेहमी मी म्हणत असतो, हे पंखा, ही लाईट, या गाड्या, ही साधनं, त्या आया, ते बाप, सगळे विष आहेत पोरांसाठी. सगळं विष आहे, विषारी आहे. बाळ चालला की त्याला गुलाबजामुन, त्याला काय काय, त्याला काय काय करून देतात. खात राहावा आणि मरावा त्याच्यामध्ये, काही नाही. आम्हाला तर काहीच दिलं जात नव्हतं. चाललो एखादं काहीतरी थोडंसं बस संपलं, एकाच दिवसात फस्त व्हायचं. 4-4 महिने घर नाही, फोन नाही, काही मिळायचं नाही. आणि बाप्पासाहेबाच्या तिथं खायलाही मिळायचं नाही. सगळं आयुष्य शेंगदाणे खाण्यात, सगळं हेच खाण्यात गेलं. कुठलंही लॉज नाही, कुठलंही काही नाही. पण शेखरच्या भाषेत तो स्वर्णमय काळ होता. काही मिळालं नाही ना, म्हणतात ना ललिता काकू, ह्या पोरांना काही मिळालं नाही खायला. अरे खायला मिळालं नाही म्हणून तो सुवर्णमय काळ आम्ही उपभोगला, ज्यामुळं आज तुम्ही माझं ऐकताय. मी जर ते उपभोगलं नसतं, तो काळ आणि विशेष सुखाला असं त्याज्य केलं नसतं,
आज मी ह्या स्टेजवर तुम्हाला सांगूच शकलो नसतो. पण हेही अनुकरण तुम्हाला कळत नाही पोरांना. शोकांतिका आहे, शोकांतिका. पय्या ते विरक्त पुरुष. कारण मला वाईट वाटायचं हो, काही आलं पाहिजे वाटायचं. ज्यावेळेस मी समाजात जायचो आणि कोणी विचारायचं नाही आणि मग वाईट वाटायचं. कुठे गेलो सगळ्याला चहाला विचारायचं. पोराला कोण विचारतं घेतलं काय, खाल्लं काय, नाही घ्या चहा घेतला का, नाही आग्रही करायचे नाही, नाही म्हणायचं तर आम्ही नाही म्हणायचं तर कोण बुद्ध द्यायला मारा. मग वाईट वाटायचं, आपल्याला कोणीच विचारत नाही. मग मग विचारलं काय विचारतील, काय आपल्याजवळ आपल्याला विचारावं असं काय आपल्या व्यक्तिमत्वामध्ये. मग म्हणायचं मला असं बनू दे. आजीला म्हणालो मला कुत्र्यासारखं गल्लीत फिरणारा समजू देऊ नकोस. आज तुम्हाला वाटतं की कोणी आश्रय बनावेत, आश्रयस्थान बनावेत आपले. अरे मला आश्रयस्थान बनू दे, इतकं मोठं कर. मी विशाल वृक्ष झाला पाहिजे की माझ्या झाडाखाली सावलीमध्ये लोक आले पाहिजेत. त्या काळात म्हणत होतो मी. कधी पर्वा केली नाही विषय सुखांची. बाप्पासाहेबांच्या सानिध्यात काय मिळणार होतं, खाणं काही नाही. पय्या ते विरक्त पुरुष त्यजिते का जैसे विष निराशा तया दुःख दाविले नावडे. ज्यांच्या रक्तातील रक्तभाव निघून गेला आहे ते योगी या विषयात जणू काय ते विषच आहेस असे समजून त्यांचा त्यागच करतात. अरे माऊलींना काही मिळालं नाही म्हणून विश्वाला काय संरक्षण देणारा, विश्व वाचवणारा ग्रंथ निर्माण झाला. काही मिळालं नाही. मिळालं असतं पुरणपोळ्या खाऊन चारी भावंड जर टर फुगले असते, मला नाही वाटत हे काही झालं असतं. निस्त्या ढेऱ्या फुगल्या असत्या आणि कधीतरी अटॅकने गेले असते. तेव्हा ही संपदा निर्माण होती. विरक्ती, विषय सुखांची विरक्ती. म्हणजे ते योगी विषयात जणू काय ते विषयचे जास्त समजून त्यांचा त्याग करतात. त्याग करतात. भगवान शंकराचार्य आईला सारखे म्हणायचे, आई जाऊ दे, एकुलता एक मुलगा. शेवटी असं नाटक केलं, मगरीनं धरलं पाय. आई काठावर होती नदीच्या. आई मगर मला खेचून नेते, मारते. पाळाची टाव फोडायला लागली. एक आटे म्हणले ही मगर सोडते पण मला संन्यास घेऊ दे, नाही तर ती मला मारते. आता बाबा तू वाचायला पाहिजेस रे, हरकत नाही, तू संन्यास घे पण वाच. तसं म्हणल्यावर मगरीनं पाय सोडला. यांना संन्यासच घ्यायचा होता. तेव्हा भगवान शंकराचार्यांनी धर्म वाचवला. 32व्या वर्षी तर निघून गेले. आईला फक्त वचन दिलं होतं, ती म्हणे मरता वेळेस तू पाहिजेस, बिलकुल येईल म्हणे. आणि ज्यावेळेस ते तिकडं लांब होते उत्तर हिंदुस्थानात बद्री केदारकडे, आणि समजलं आईची प्रकृती फार खराब झाली. समजलं म्हणजे पत्र नाही, टेलिफोन नाही, आध्यात्मिक इंटरनेट, त्याच्यावरून समजलं. निघाले आणि आई वाट पाहत होती. आलो म्हणाले. मग त्यावेळेस प्राण सोडला. आई कबूल केलं होतं, बिलकुल आलो. आणि तोपर्यंत प्राण तसाच ठेवला आईचा. पय्या ते विरक्त पुरुष त्यजिते का जैसे विष निराशा तया दुःख दाविले नावडे. 23वा श्लोक. शक्नोति हैवयः सोंडू
प्राक् शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं सयुक्तः स सुखी नरा. जो बुद्धियोगी येथे जिवंतपणी शरीराचा नाश होण्यापूर्वी काम व क्रोध यापासून उत्पन्न होणारा वेग सहन करण्यास समर्थ होतो, तो योगी व तो सुखी पुरुष आहे. अरे बाप्पासाहेबांकडे आम्हाला सुट्टीमध्ये जावं लागायचं. एरवी तर सगळे प्रयोग करायचो. बाप्पासाहेब असायचे. दिवाळीची सुट्टी लागली 15 दिवस 20 दिवस नक्षत्रवाडी किंवा आळंदी. दिवाळीचे 2 दिवस सोडले काही नाही. नाताळ नाही, उन्हाळ्याच्या सुट्ट्या माहिती नाहीत. एकीकडे रडू यायचं, घरच्या लोकांच्या जवळ असावं. आजी रडत असे. अरे 15 दिवस तर राहा. म्हणलं नाही, मला जे विशाल घ्यायचं ना पुन्हा मिळणार नाही. एक जड अंतःकरणाने दगड ठेवावा लागत होता आणि जावं लागत होतं बाप्पासाहेबांना. पुन्हा मिळणार नाही. फार कठीण याच्यात. त्याला शेखरनी सुवर्ण काळ म्हटले. घर माहीत नाही. 4थी पासून आजही गाव आणि घर माहिती नाही. टेम्पररी जातो, घरही माहिती नाही. इतकं सगळं केलं तर तो मेवा मिळतो, विषयांचा त्याग. तेव्हा कुठे हे मिळतं, त्याच्याशिवाय नाही. आजची पोरं अरे सुट्ट्या लागला तर साधना करत नाही. आम्ही तिथेही 5 तासाच्या कमी साधना कधी केली नाही. ॲक्टिंग याच्यात 12-1 शिवाय झोपलो नाही. 5-6 वाजता उठून तयार, फिरायला जाणे, सगळे प्रयोग पुन्हा चालू. त्याही काळात 4 आणि 5 तासाच्या झोपीच्या पलीकडे आम्ही घेतलं नाही. खाल्लं नाहीच, तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे फार कमी खाल्लं. बाप्पासाहेबांकडे चालतच नसे, हे लाडच चालत नसे. तरी रागावलेले असत आमच्यावर. इतकं करूनही रागावलेले असत. तुमच्यावर तर कसा राग आणू, काही उपयोग नाही राग आणू. आमचं विद्यार्थी जीवन पाहिल्यानंतर हसू येतं तुमच्या जीवनाकडे पाहून. आणि आई आणि वडिलांकडे पाहूनही हसू येतं. काहीच पोराला बनू देत नाहीत. लाड लाड लाड, महालाड, छोटा लाड, मोठा लाड. बस त्या लाडामध्येच लाडलेले, लाडी लाड. त्यामुळे एवढं मोठं, अरे एक एक क्षण महत्वाचा आहे. सुट्टी मिळाली, 20 दिवसाची सुट्टी आहे, रात्र आणि दिवस साधना, सगळे प्रयोग. त्याच काळात आम्ही सगळे प्रयोग केले. नंतरचं काय खरं आहे. विद्यार्थी अवस्था स्वर्णमय जीवन जगण्याचा काळ आहे की ज्याच्यामुळं भविष्य काळ स्वर्णमय होईल. तोच खरा वर्तमान काळ आहे, विद्यार्थी लाईफ, की ज्याच्यामुळे भविष्य सुवर्णमय होईल. आणि ते जर तुम्ही भूतकाळात आणि भविष्यकाळांच्या कल्पनेवर आणि विषयांच्या सुखामध्ये जर गमवलं, संपला भविष्यकाळ, विसरावं त्यांनी. मग संसाराचे किडे म्हणून त्यांना राहावं लागेल. ह्या पलीकडे त्यांचं काही नाही. समगीत ह्या श्लोकावर, एथ मृत्यूपूर्वी देही कामक्रोध वेग साही, अहम लीने युक्त योगी योग भोग सुखे भोगी, ज्ञानियाचिया हनवशी ज्ञानियाचिया हनठाई, याची मातही किरणाही,
देही देहभाव जी स्ववश केले. आत्मयुक्त योग्यांच्या ठिकाणी तर निश्चयाने या विषयाची वार्तासुद्धा नाही. कारण त्यांनी देहात असतानाच काम क्रोधाधिक वेग आपल्या स्वाधीन करून ठेवले आहेत. आर्य चाणक्य भांडी घासतो प्रोफेसरच्या इथे तक्षशिलेमध्ये. पाकिस्तान सध्याचं तिथे तक्षशिला होती. त्या ठिकाणी प्रोफेसरच्या घरी जाऊन बाहेर पडला. बुद्ध विद्यार्थी होता. रोज शिक्षक छड्या मारायचे. काहीच येत नव्हतं, केव्हाही हात पुढे. आणि नंतर तर अशी स्थिती झाली होती की प्रश्न विचारला की हातच करायचं, मार, येत तर काही नाही. एकदा त्या शिक्षकानं छडी मारत असताना पाहिलं, रेषा आणि छडी बंद केली. म्हणजे सर आज का मारत नाहीत? आय एम रेडी. ते म्हणाले तुझ्या हातात शिक्षण रेषाच नाही. फार वाईट वाटलं. कशी असते सर शिक्षण रेषा? हे बघ, ही अशी असते. बाहेर गेले, चाकू घेतला आणि टर असं हातच फाडला जवळपास. रक्त निघालं. झाली का म्हणले सर शिक्षण रेषा? याला तर चक्कर नाही, पण ते शिक्षकच चक्कर येऊन पडले खाली. निघाले तक्षशिलेच्या वाटेने. त्यावेळेस नालंदा आणि तक्षशिलेमध्ये युनिव्हर्सिटी होती, जगाची युनिव्हर्सिटी. आणि त्यावेळेस 100% पासिंग नाही, 100% उत्तर देणाऱ्यांना ॲडमिशन मिळत होतं. जसं आजकाल आहे ना ते कोणती CAT, काही नेट, CAT अशा काही नावं आहेत ना त्या परीक्षा. पासिंग फिशिंग काही नाही. आता खगोलावर प्रश्न विचारतील, भूगोलावर विचारतील, इतिहासावर विचारतील, जगाच्या इतिहासावर विचारतील, धर्मावर विचारतील, कशावरही काव्यावर विचारतील. पटकन प्रश्न विचारला की उत्तर पाहिजे. 100% तर ॲडमिशन होतं. ॲडमिशन गरिबाला काय द्यायचं ॲडमिशन? कोण देत होतं? याला तर काही येतच नव्हतं. एका प्रोफेसरच्या घरासमोर झोपले रात्री. सकाळी प्रोफेसर माता दरवाजा उघडते, पाहते ते एक पोरगं झोपलेलं आहे. उठवलं. कोण रे तू? म्हणला मी गरीब विद्यार्थी आहे. कुठून आलास? हिंदुस्थान. त्यावेळेस काय पाकिस्तान नव्हतं, सगळं हिंदुस्थानच होतं. जिथून गेले तिथून मगध काय असेल तिथून मी आलो. कशाला आलास? काम करायला. काय काम करशील? सांगाल ते. काय महिना घेशील? द्याल ते. असं पोरगं कुठं मिळते? काय खाशील? काही नाही. उरलं सुरलं. अटी नाही. 3 पोळ्या सकाळी, 3 पोळ्या रात्री, दुपारी पुन्हा हे, चहाचे 2 कप, काही नाही. आताच्या अटी जर मोलकरणीच्या पाहिल्या, हा दुधात पाणी टाकलेला चहा, असला मालक नको ग बाई, नाही चाल. टेस्टी चहा झाला पाहिजे, तर मोलकरणी भांडी घासते, नाही तर तुमच्याच अंगावर भांडे. असं ती नवऱ्याला म्हणाली, असं पोरगच पाहिलं नाही म्हणले. त्यांनी पुन्हा परीक्षा घेतल्या, ते परीक्षकच होते. काही नाही. भांडे कुंडे धुणे, साड्या धुणं, पोरांना हे करणं सगळं करत असे. यांनी धांग पता लागू दिला नाही कशासाठी आलो. विद्यार्थी वर्ग दिवाणखान्यात येत असे आणि त्यांना प्रोफेसर शिकवत, हा धुणे धुताना लक्ष ठेवी, भांडी घासताना याचं लक्ष तिकडे. 2-3 खोल्याचं घर असेल, बंगले फिंगले नसतील. झाडू काढत असताना लक्ष देत होता. असं करत करत एकदा प्रश्न विचारला, त्या पोरांना आला नाही. हा भांडे घासताना म्हणतो, सर मी उत्तर देऊ? त्या प्रोफेसरनी याच्याकडे पाहिलं. तू? हो म्हणले, देऊ. दिलं उत्तर. दिलं की छाट पडले ते.
मी सर्व उत्तरं देऊ शकतो, तुम्ही काही विचारा. तू कधी शिकलास? म्हणे भांड्यात घासत असताना, धुणे धुत असताना, तुम्ही शिकवत असताना, तुम्ही बोलत असताना. सहवासात अखंड होता. का सत्संग आणि सहवास आवश्यक असतो. कधी काय शिकायला मिळेल नेम नाही. त्या प्रोफेसरला कधीच त्यांनी इकडं तिकडं सोडलं नाही. सहज बोलता बोलताही काही शिकायला मिळत होतं. आज आर्य चाणक्य शिकत होता. त्यानंतर त्यांनी सांगितलं भांडी बंद करा, याचं काम बंद करा, आणि ॲडमिशन दिलं. अरे तो आर्य चाणक्य म्हणून हिंदुस्थान गाजवला. काय मिळालं त्याला? ज्यावेळेस चंद्रगुप्त मौर्याला त्यांनी घेतलं, हे चंद्रगुप्त मौर्यासारखे त्याच्या आजूबाजूचे सगळी मित्रमंडळी आर्य चाणक्याकडे ज्यावेळेस आली, त्यांचं शेड्यूल फार वेगळं होतं. आश्रमामधलं भर दुपारी काम करायला लावायचे आणि सकाळी टेलिव्हिजन्स आणि रात्री टेलिव्हिजन्स 10-11 पर्यंत. काही लोक गेले भेटायला. चंद्रगुप्त मौर्य तसेच. जमीन नांगरायला लावायची आऊत भर दुपारी. सगळ्या पोरांना काम, खामागरद व्हायचे, कुदळीनं खोदायला लावायचे. इवन चंद्रगुप्त मौर्याला. काही गेले विद्वान भेटायला. अरे चाणक्याला म्हणले, का हो, लहान लहान पोरं आहेत आणि तुम्ही एवढं भयानक काम त्यांच्याकडून घेता शेतामध्ये? ते तुम्ही सकाळी घेत चला, दुपारी शिकवा, आपण हेच सांगणार. दुपारी काम करण्यापेक्षा सकाळी घ्या ना. 4-5 पोरं उठवा आणि सकाळी कामं झाले 9-10 पर्यंत कामं घ्या शेतीची, आणि नंतर तुम्ही हे करा. आर्य चाणक्य म्हणाले, नाही, आज कसून काढतोय, घामाच्या धारा आज काढतोय मी, ह्याच्यातनं हिरे चमकणार आहेत आणि माझा हिंदुस्थान उभा करणार आहेत. मी यांना जर उन्हात जर बसवलं, नाही चमकणार ही पोर. आणि तेच घडलं. चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य चाणक्याच्या नेतृत्वाखाली एवढं सहन करून उभं केलं विश्व. विराट साम्राज्य हिंदुस्थानचं उभं केलं. ही दृष्टी आहे. बाप्पासाहेबांनी उन्हात आम्हाला अणवाणी आळंदीच्या रोडवर 12 वाजता पळवलं. त्यावेळेस डांबरीकरणचे रोड होते आणि डांबर असं पघळायचं. अरे बाप, चटके लागायचे आणि पाय पाहायचे, दाखवा पाय, फोड आलेत का? फोड जर आले तर योगाग्नी नाही आहे तुमचा. रमेश देशपांडे, मी, राठोड यांना पळवायचे 12 वाजता भर उन्हामध्ये. भर उन्हामध्ये इंद्रायणीच्या तीरावर ते वाळूवर ते दही दूध आणि सगळं लावून अंडरवेअर लोक पाहायचे हो. आणि बाप्पासाहेब वर बसायचे त्या डगरीवर, आणि आम्ही आपले ते फॉरेनर असतात ना, अंडरवेअर सोडली तर अंगावर काही नाही, सगळं लावून असं सनबाद घ्यायचं आणि लोक पाहायचे. पोळायचं सगळं, काही नाही. गारांच्या पावसामध्ये तापकीरवाडीला पाठवलं रात्री. आल्यानंतर म्हणले, थंडी याच्या थंड ही सुकवायचं नाही, अंगावर सुकवा, आणि शिंक आली तर तुम्ही येईन मी. तुम्ही टिकले असते. अरे आज आळंदीला तुम्हाला रेग्युलर उठा म्हणलं तर तुम्ही पळून गेले तिथून. 5 वाजता उठा म्हणलं, वाईट वाटलं तुम्हाला, तुमच्या घरच्यांना. काय करणार? जो जागतो ना, ती पोरं मेडिकलला गेली, गोल्ड मेडलमध्ये आली. तुम्ही झोपतायत ना, काही होणार नाही. कसूनच शरीर निघालं नाही. लहानपणी RSS मध्ये होतो, 5 वाजता उठवायला यायचे आणि उचलून न्यायचे. थंडीमध्ये
इतकी थंडी असायची, कुडकुडायचं. आणि त्याच्यामध्ये खेळायला लावायचे सकाळी संध्याकाळी. म्हणजे कधीही आम्हाला सामान्य याच्यात ठेवलं नाही, ना RSSने ठेवलं, न बाप्पासाहेबांनी ठेवलं. कसून कळंबरकर तर पळूनच आले 4च महिन्यात. कारण त्या वयामध्ये सहन करणं शक्यच नव्हतं. ज्या वयामध्ये करायला पाहिजे त्याच वयामध्ये केलं पाहिजे, हे आम्ही अंगीकारलं होतं. कधी आजीला सांगत नव्हतो की आम्हाला काही मिळत नाही, आम्हाला काही नाही. छान आहे, बेस्ट आहे. अरे खायला काही एक नाही, सगळं आहे, काही नसलं तरी. लाज नव्हती कधी म्हणलो नाही. मला मोंडेचं आठवलं. तो म्हणला आज सांगतोय सर, मी कोणाला सांगितलं नाही, कारण आई सगळी हे झाली असती. नाही आम्ही खाल्लं. पण पहा लक्षात काय कसं आहे ते. आत्मयुक्त योग्यांच्या ठिकाणी तर निश्चयाने या विषयाची वार्ता सुद्धा नाही. पुन्हा कॉमेंट्री, नुसता योग नाही, पुन्हा संगीत, भाषणं, सगळ्या क्षेत्रात एकही क्षेत्र असं ठेवलं नाही की आम्हाला काही येत नाही, आम्हाला काही येणार नाही. आत्मयुक्त योग्यांच्या ठिकाणी तर निश्चयाने या विषयाची वार्ता सुद्धा नाही. कारण त्यांनी देहात असतानाच काम क्रोधादी वेग आपल्या स्वाधीन करून ठेवले आहे. विद्यार्थी अवस्थेतच काम क्रोध लोभ मद मोह मत्सरे कंट्रोल पाहिजेत, तर भावी जीवनात तुम्ही हे सगळं मुक्त व्हाल. आणि ह्या जीवनात तुमचं कंट्रोल नसेल, संपलं. 5 गोष्टीवर कंट्रोल पाहिजे विद्यार्थी अवस्थेत आणि साधक अवस्थेमध्ये. साधक अवस्था ही विद्यार्थी अवस्थाच आहे. लघवी, मल, मूत्र, सगळ्याच्या ताण भूक झोप लघवी मलमूत्र याच्यावर कंट्रोल. पहिला धडा आहे साधनेचा आणि विद्यार्थ्याचा. तहान भूक झोप मैथून सेक्स आणि लघवी आणि मलमूत्र याच्यावर जो कंट्रोल असेल तो इंद्रियजित झाला म्हणून समजा, नाही तर रावण झाला म्हणून समजा. खाणं असेल तर कुंभकर्ण झाला म्हणजे समजा. इंद्रजित इंद्रियजित. ज्ञानी पुरुष त्याच्याकडे लक्ष देत नाही. काम क्रोधांचे वेग आपल्या स्वाधीन करून ठेवले आहे. मुलांच्यासाठी आयांनी आणि बापांनी देखील ह्या सगळ्या विकारावर ते कंट्रोल तुम्ही दाखवाल तर पोरांना एक आदर्श राहील. बाप गुटखा खातो, काम क्रोध लोभ युक्त आहे, आई देखील तशीच मुक्त नाही, काय पोरांना आदर्श राहील? नाहीच राहू शकत. अरे आई आणि बाप 5-5 तास साधना घरी करत असेल तर पोरग छकवारी 2 तास बसेल. मला वेळ नाही, पण तुला काम नाही ना, बस ना. ते म्हणतात चुपास. आणि मग आम्हाला पोरग वापस बोलायले. पोरं तुमचं आचरण पाहतात, तुमचं वागणं पाहतात, म्हणणं पाहत नाहीत. तुम्ही किती विद्वान आहात हे कधी पाहणार नाहीत. पोरं तुमचं आचरण पाहतात, हे लक्षात घ्या. जया ते बाह्याची भाक नेण जेची निषेख अंतरी सुख येथ अति. ज्यांना अंतःकरणात एक ब्रह्मसुख अनुभवाला आलेले आहे ते बाह्य विषयांची भाषा मुळीच जाणत नाही.
बाह्यविषय नाही. नेपोलियन बोनापार्ट गरिबांचा मुलगा, आईने स्वप्न बांधलं होतं या फ्रान्स देशाचा भाग्यविधाता तू बनलं पाहिजे. अरे काय गरिबाची धनगराची बाई, म्हातारी, वडील लहानपणी मेलेले आई, आणि आई स्वप्न पाहते एका खेड्यातल्या पोराचं, तू भाग्यविधाता बनावस. आईचं पत्र नेहमी जवळ ठेवायचं. पोरं यायची, नेपोलियनला म्हणायची, चल खेळायला चल, नाटक लागले पाहायला चल. हो म्हणायचा, लगेच आठवायचं आईचं पत्र, पुन्हा काढायचा, अरे पुन्हा ठेवायचा. विषयांचं सुख नंतर वाईट वाटू लागलं, नको, नाही जायचं, मला माझ्या आईचं स्वप्न साकार करायचं. ती घरमालकीन होती, हसायची. ती न्हाव्याचं घर होतं. ती घरमालकीन याच्यावर फार आसक्त होती. ती हसायची. पुस्तकाचा किडा आहे म्हणायची. अरे अरे अरे, तुझ्या जीवनात काही नाही का रे? रंग नाहीत, खेळू वाटत नाही, जीवनाचा उपभोग घेऊ वाटत नाही, अरे किड्या, असं ती चिडवायची. लहान पोराला कोण काही असंच म्हणतात. गप्प बसायचं. हा ज्यावेळेस ती बाई म्हातारी झाली घरमालकीन, घोड्यावर एक फार मोठा सैनानी आला, टाप 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 त्या खेड्यामध्ये. त्याचं घर विचारलं, ती म्हातारी समोर आली. तिनं पाहिलं, ती घाबरली, कोण सैनिक आलाय? राजबिंडा. तिने सांगितलं, काय पाहिजे? म्हणे, तूच आहेस का ती बाई? हो म्हणे, मी तीच आहे. त्या नाव काही सांगितलं असेल. तुझ्याकडे एक मुलगा राहत होता का? म्हणे, नेपोलियनचं नाव अगोदर वेगळं होतं. असा मुलगा राहत होता शिकायला? हो म्हणे. कसा होता तो? म्हणे, पुस्तक किडा होता, पण फार चांगला होता. बाई, तो मी आज नेपोलियन बोनापार्ट आहे, फ्रान्सचा राजा. ती चळचळ कापायला लागली. म्हणे, तू आदर्श आहेस, माझ्यासाठी माता होतीस, आदर्श माता. तू म्हणालीस, मी त्या ॲम्बिशन्सकडे पाहिलं नाही, मी त्या उपभोगाकडे पाहिलं नाही, त्या साधनांकडे पाहिलं नाही, पुस्तकांचा किडा झालो, आज फ्रान्सचा बादशाह बनलो. हे झालं असतं तर ते पोरं सगळे टुकार फिरतायत गल्ल्यात, जे माझ्याकडे येत होते, पण मी आज असा झालो. पण तुझं ऋण फेडायला आलो आहे. दान शोभेल असं द्यावं लागतं. काय काही भाडं राहिलं नव्हतं, थकवलं नव्हतं, काही नाही. तिला फार मोठी प्रॉपर्टी आणि जायदाद दिली, शेतीभाती दिली, मोठा बंगला दिला, आणि पूर्ण जीवनभर शानदार जगता यावं असं सामान दिलं. बाई, तुझे उपकार आहेत ते फेडायला मी आलो आहे, की तू मला त्या काळात आश्रयस्थान दिलं होतंस. उपकार फेडले पाहिजेत. सगळ्यांचे उपकार आहेत आपल्या जीवनावर, फेडण्याकरता सक्षम व्हायचं. मग गुरु ऋण आहे, देव ऋण आहे, मित्र ऋण असेल, मात्र पितृ ऋण असेल, सवंगड्यांचं ऋण असेल, नातेवाईकांचं ऋण असेल. प्रत्येक जण काहीतरी तुम्हाला देऊन गेलेलं आहे. तुमच्या झाडाला पाणी टाकलं आहे आणि त्या पाण्यातनं तुमचा वृक्ष असा फुलला आहे. प्रत्येकांच्या सहकार्यातनं तुम्ही घडलेत आणि उभे राहिलेले आहेत. याची जाण असू द्या विद्यार्थ्यांना, आणि साधकांनी ती जाण ठेवली पाहिजे. एकदा मग जर ब्रह्मसुख मिळालं तर बाह्य भाषा आवडत नाहीत, विषय आवडत नाही. मला मोठं व्हायचं ना, एक क्षुल्लक गोष्टी मी पाहणार नाही, मला खरंच मोठं व्हायचं. परिते वेगळेपणे भोगी जे, जैसे पक्षीये फळ चुंबीजे. काय गरज होती त्या निवृत्तीनाथांना? पैठणच्या ब्राह्मणांनी एकदा हे केल्यानंतर जयजयकार झाला होता ज्ञानेशांचा.
चांगदेवाच्या समोर भिंत चालवल्यानंतर जय जयकार झाला होता. निर्जीव भिंत चालवणं, रेड्यामुखी वेद बोलवणं ज्ञानेश्वरांना नंतर कोणी छळलेलं नाही. हा भागच सांगितले जात नाही त्यांच्या इतिहासामध्ये. विशाल आणि सक्षम ज्ञानेश्वर, तेजोमयी ज्ञानेश्वर म्हणून समोर आलेले आहेत. गीत गुंजन सुरू झालेलं आहे. अरे पाहिजे असतं तर सगळ्या ब्राह्मणांचे नेते झाले असते, फार मोठे शास्त्री पंडित झाले असते. पण निवृत्तीनाथ त्या गुहेमध्ये जातात आणि 2 वर्ष साधना करतात, मौली साधना करतात आणि केवढं विशाल रचना करून उभी केलेली. जाळल्या त्यांना गेलं, ही भाग समोर जरी असेल ठीक आहे, 12ने लाईफ गेलं असेल, पण नंतर नाही गेलं. नंतरचे ज्ञानेश्वर नामदेवाच्या पूजेचे आराध्य दैवत आहेत. नामदेव बरोबर आहे, लक्षात घ्या. तीर्थयात्रा करतायत. गोरोबा काकांचे आराध्य दैवत आहेत, पूजेचे दैवत आहेत, सगळ्यांचे पूजनीय आहेत. दिंड्या पताकानी ज्ञानेश्वरांना त्याही वेळेसच्या समाजाने पूजा मांडलेली आहे. असं समजू नका की शेवटपर्यंत ज्ञानेश्वर असे होते. पण हे तेज मिळवण्याकरिता, समाजाचं सर्टिफिकेशन मिळवण्याकरता त्यांना जे विशेष सुख त्याग करून अध्यात्म सुख मिळवण्याकरता जी होळी संसाराची करून घेतली, त्याच्यातनं ही जन्मला आहे. काय घ्यायचं चरित्रातनं हे आम्ही पाहिलं पाहिजे. नुसते चरित्र सांगणं आणि रडवणं माणसं नाही. माणसं उभे झाले पाहिजेत. ते दिव्य ज्ञानेश्वर कसे होते, पूजनीय झाले त्यांच्याच काळात. अरे अभंग रचल्या गेले, नामदेवांचे अभंग ज्ञानेश्वरांच्या काळातले आहेत. ज्ञानेश्वरावरती गोरोबा काका कोणाचे नाही आहेत. असं समजू नका की ब्रह्मसुख प्राप्ती अफाट झाल्यानंतर जग त्यांना वाकलं नाही आहे. पण ते राहिले नाहीत. नंतर जर राहिले असते ना, हिंदुस्थानचा हा आध्यात्मिक सम्राट झाला असता. इतकं भांडार होतं. वयवर्ष 21 मध्ये एवढी पावर जर असेल आणि ते जर 60-70 वर्ष कमीत कमी जगले असते, ह्या भारतावर अल्फा किरणांचं साम्राज्य झालं असतं. परी ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षीये फळ चुंबिजे, तैसे नव्हे ते तो विसरिजे, भोगिते पणही. परंतु त्यांची आत्मसुख भोगण्याची रीती निराळेपणाने असते. ती कशी तर जसे पक्षी फळ खातो, येथे पक्षी भोगता फळ भोग्य वस्तू आणि भोगी त्रिपुटी आहे. या त्रिपुटीच्या ठिकाणी नाही ते आत्मसुख भोगण्यात भोगतेपणे आप विसरले जाते. परी ते वेगळेपणे भोगीचे. अरे हेही भोगतात. ज्ञानेश्वरांनी देखील भोग भोगलाय, पण आत्मसुख भोग भोगलाय. ब्रह्मरस खाल्लाय, आमरस नसेल मिळाला. गुलाबजामुन रस नसेल, पण आत्मसुखांचा रस. आनंदाचे डोही आनंदी तरंग आहेत, दुःख नाही आहेत. ज्या क्षणी ताटी लावून रडणारे ज्ञानेश्वर आनंदाचे डोही आनंदी तरंग म्हणतात. त्या ताटी लावण्यापासून, त्या रडण्यापासून ते आनंदी तरंग निर्माण करणाऱ्याचे ज्ञानेश्वर कसे झाले हे उभं झालं पाहिजे. हे जगाला सांगितलं गेलं पाहिजे. काल आपल्या संजय पिंपळगावकर छान म्हटलं, अरे म्हणलं सगळं ऑर्डनरी आहे, ऑर्डनरी ज्ञानेश्वर नको आहेत मला.
मला ते ज्ञानेश्वर हवेत. ताठी ग्लोरीफाय करू नका, ग्लोरीफाय तो भाग करा जो अज्ञात आहे. भिंत चालवणारे ज्ञानेश्वर पाहिजेत. सांगदेवाला झेरी सांगणारे ज्ञानेश्वर पाहिजेत. रेड्यामुखी वेद बोलवणारे ज्ञानेश्वर पाहिजेत. नामदेवांच्या अभंगातून त्याच काळात उतरणारे ज्ञानेश्वर पाहिजे. नामदेवांच्या अभंगातली जी भाषा आहे आखो देखा हाल आहे, ते ज्ञानेश्वर चरित्रातून उतरले पाहिजे. गोरोबा काका समवयस्क आहेत, ते ज्ञानेश्वर उतरले पाहिजे. लक्षात घ्या, ज्ञानेश्वर काय होते. त्यांनी फालतू घटना नाही वर्णन केल्यात. रडलेन पडलेन नामदेवानी. तुकारामाने देखील त्या फालतू घटनांचा उल्लेख नाही केला. म्हणजे करू नये असं नाही, छळला तरी हा माणूस छळला नाही याच्यासाठी त्या घटना जरुरी आहे सांगणं. छळलं तरी ठळला नाही, नाही मिळाले तरी रडला नाही, उभा राहिला झंझावात. छोटी छोटी बालकांना निवृत्तीनाथ गेल्यानंतर हा उभा राहिला. माया देणारा तिन्ही भावंडांना आणि सामर्थ्य मिळवणारे ज्ञानेश्वर काय होते. तितक्या हाल अपेष्टेमधनं तो भाग घ्या. इतक्या हाल अपेष्टेनी एक माणूस भावंडांना घेऊन उभा राहतो. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. संतांनी याला ग्लोरीफाय केले. काय सामर्थ्य होतं ते ज्ञानेश्वर आवश्यक आहे. चला जाऊ द्या, आपण गेलो की तिकडेच वाहून जाऊ. परिते वेगळेपणे भोगी जे. माऊलीनी भोगलंय, भोगही भोगला, पण आत्मसुख भोगण्याची रीती निराळेपणाची असते. कशी तर जसे पक्षी फळ खातो तशी त्रिपुटी या ठिकाणी नाही. ते आत्मसुख भोगण्यात भोगतेपणही विसरले जाते. पक्षी फळ खातो पण तसं नाही, भोगण्याची रीती निराळी आहे, डायरेक्ट नाही इनडायरेक्ट आहे. येथे पक्षी भोगता फळ भोग्य वस्तू आणि भोगी त्रिपुटी, ही त्रिपुटी नाही. इथे हे भोगलंय पण न खाता फळ भोगलंय, चाखलंय, ब्रह्मरस चाखलाय, आतमध्ये चाखलाय, बाह्य वस्तू नाही चाखली. भोग भोगण्याची कला वेगळी आहे. आनंद यांनीच खरा मिळवलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी दुःखच मिळवलं आणि दुःखी होऊन ते गेले समाधीस्थ असं नाही. तुकारामही तसे गेले असं नाही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आपण नुक्तीचे लाडू, बेसनाचे लाडू, तसं नाही म्हटलं. म्हणून भोगते पण, अरे भोगता विसरलाय. भोगते पण पक्षाचं शिल्लक असतं, हा विसरलाय. खाऊन स्वतःला भंग करणे. भोगणारा हा विरून जाणे, मरून जाणे. शिल्लक फक्त परमात्मा राहणे, हा भोग आहे. विसरणे. आनंद जास्त झाला, प्रेमानंद उसळला की भोगणारा हा डिझॉल्व होतो आनंदामध्ये. फक्त आनंद शिल्लक राहतो, द्वैत पण संपते, विरून जातो, विसरल्या जातो. माझे मी पण विसरले. भोगी अवस्था एकी उठी, म्हणजे कसं भोगायचंय विसरून गेलं पाहिजे. जसं पिक्चरमध्ये आपण विसरतो. पोरं पहा, पिक्चर ज्यावेळेस पाहत असतात ना त्यावेळेस तुम्ही ताट आणा, ते खाता खाता असाच हात राहील.
किंवा असंच राहील, तोंडात घास असाच राहील. एखादं सिरियल चालू असलं की मी तर म्हणलं चोरांना चोरी करायची असेल, पोरं जर बसवले सगळ्या पोरांना टी व्ही सीत उचलायचं, ते इकडे तिकडे पाहणार नाही, टी व्हीकडेच पाहतील, उचलून फक्त मस्त चोरी करून नेता येते. कारण ते विसरलेले असतात स्वतःला. विषयात ज्याप्रमाणे विसरतो माणूस, तसा आत्मरसामध्येही विसरतो. स्वतःचं अस्तित्व विसरणं आणि परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये विलीन होणं हा भोग म्हणजे महानंद निर्माण होतो. स्वतःचं अस्तित्व विसरणं आणि परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये आपलं अस्तित्व विलीन करणं, महानंद प्रगट. त्याला म्हणतात हे वेगळेपण. भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अचळ लोटी, मग सुखेशी घे आटी गाढेपणे. त्या आत्मसुखाच्या भोगात अशी एक स्थिती उत्पन्न होते की ती न एजन स्थितीत अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग प्राणशक्ती त्या आत्मसुखाला गाढ आलिंगन देते. तुम्हाला सांगतो, आनंद जर घ्यायचा असेल तर अहंकार विसरला पाहिजे. परमेश्वरामध्ये विलीन व्हायचं असेल तर अहंकार विसरला पाहिजे. साधनेमध्ये विलीन व्हायचं असेल तर अहंकार विसरला पाहिजे. माझं आणि मी पण हे विसरलं पाहिजे. माणसं खऱ्या सुखाला पारखे झालेत याचं कारण ते स्वतःला विसरलेच नाही. लक्षात घ्या. गुरुपुढे अहंकार घेऊन बसणे, अहंकारयुक्त बोलणे, अहंकाराची दर्पोक्ती सांगणे, मी काहीतरी आहे असं सांगणे, हेही दुरावा निर्माण करतं. परमेश्वरापाशी, गुरुपाशी किंवा साध्या शिक्षकापाशी जे तुम्ही ज्ञान घेतायत त्यांच्याहीपाशी तुमची भाववृत्ती पाहिजे. विद्यार्थी अवस्था पाहिजे. शिष्य अवस्था आणि विद्यार्थी अवस्था दोन्हीमध्ये फरक आहे. विद्यार्थी लिमिटेड टू ए विषयांशी, शिष्य हा तसा नाही. यानी विसरलंच पाहिजे शिष्याने. तिथे गुरु आणि विद्यार्थी असा भेद असतो, इथे भेदच नाही. मी माझा नाही. कुठलाही अहंकार थोडाही दाखवता कामा नये, थोडाही. आणि डिझॉल्व व्हायचं आहे आणि अहंकार डिझॉल्व होऊ देत नाही. आणि जोपर्यंत अहंकार, हे पा, मोठी माणसं हसतही नाहीत, फार मोठी हसतात, पण काही मोठ्यामधली छोटी माणसं तुम्ही ही 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 करून जरी मोकळे असले ते ही, काही बाया हसत नाहीत. पहा, विनोद जरी झाला, पहा ना, काय खसखस कशी पिकली, हसतच नाहीत. कारण अहंकार एवढा ताठा असतो. घरात बाई हसत नाही, विनोद नाही, विनोद केला आवडत नाही, हसणं नाही. हसणं जितकं खो 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 हसेल, अहंकार विसरण्याचं चिन्ह आहे. आणि जितकं हास्य नाही, आपल्याला नाही आवडत असं हसणं. जी बाई हसत नाही, जो पुरुष हसत नाही, तो मेला म्हणून समजा. जिवंतपणी मढ, अहंकारयुक्त दर्प असतो सगळा. तर काही काही लिडरांना तुम्ही नमस्कार करा असं करतात, तर काय केलं ही समजत नाही. हात वर काही नाही, बस. बोलत नाहीत, हसत नाही, जिवंत मढ. कारण मढही हसत नाही. मी मढ्याकडे पुष्कळ वेळेस पाहिलं, ते हसतच नाही, फक्त जिवंत मढ असतात असं पाहतात. सगळे चिडीचूप. घरात हा बॉक्या आला असा की चिडीचूप. हसणारे देखील बा आता बा मुलायचा असं काय, असा नमस्कार करावा लागतो लभून. कोण आहे रे ते, पाणी आणा, आणतो. का आलं नाही इतक्या लवकर पाणी?
अहंकाराचं प्रदर्शन करणारी माणसं. सगळे वाकले की दाखवायचं अहंकार यांचा पुष्ट होतो. पहा कसे ऐकतात घरचे. मग आपण लोक म्हणतात किती ऐकतात लोक. मग असं अंडरमध्ये ठेवावं लागतं आणि हंटर खाली ठेवावं लागतं. अरे वा, ही कधी ईश्वराकडे जाणार. भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा अचळ लोटी मग सुखी सिघे अटी गाढेपणे. अहंकार विसरावा लागतो. लहान पोराशी खेळताना अहंकार विसरावा लागतो की नाही. कलेक्टर झाला, घरी आला, पोराचं पोरगं आलं, मांडीवर बसलं, ऐक मी आता कलेक्टर, आणि ते शिशू करून टाकतं. अरे असशील कलेक्टर. भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा अचळ लोटी. त्या आत्मसुखाच्या भोगात अशी एक स्थिती उत्पन्न होते की ते न एजन स्थितीत अहंकाराचा पडदा दूर करते. प्राण स्थिरावला, कारण प्राणातला गतीच अहंकार देतो. प्राण स्थिर झाला की अहंकार शून्य होतो. अहंकार जिरतो, न एजन स्थिती येते, अबात श्वसन स्थिती येते, समाधिबोध अवस्था येते, महाबोध प्रगटतो. त्या स्थितीत अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग प्राणशक्ती त्या आत्मसुखाला गाढ आलिंगन देते. अहंकार असेल तर प्राण खाली येईल, बाजूला सरकवेल, त्या प्राणाला द्वैत निर्माण करील, गाढ आलिंगन मिळतं. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. प्राण आणि आत्म्याचं आलिंगन झालं, मोक्ष सुख समोर आहे. गाढ आलिंगन, गाढ आलिंगन, तिथे आत्मसुख प्राप्ती होते. ते आलिंगन मेळी होय आपोआप कवळी. तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे. पाण्यात पाणी मिळाले म्हणजे जसे वेगळे दिसत नाही, त्याप्रमाणे तेथील आलिंगना संगामुळे आपोआप एकमेकात व्यापले जातात. कारण हा जीव, हा प्राण जो परमेश्वराची शक्ती आहे पण विभक्त आहे, ती स्वरूपाधिक शक्तीमध्ये विलीन झाली की त्याला त्याच्यासाठी तडप होती. त्याला तो एकदम तृप्त होतो. तृप्ती, एकदम तृप्ती. अभेद एकरूपता येते, महासुख प्राप्त होतं, महाबोधी अवस्था येतं, अखंड शांती, अखंड सुख, अखंड आनंद, अखंड प्रसन्नता प्राप्त होते. अहंकार संपला पाहिजे. ज्यांचे श्वासांचे कोठे खाली जास्त वाटतात म्हणजे ते विकारी माणसं आहेत. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर आणि साधकही आहेत. आणि अहंकार दूर ठेवतो माणसाला. उचललिया प्राणा सरसी इंद्रिये मागुते जैसी. तैसी मनबुद्धी पासी अहंकार ये. अहंकार नये उचललिया प्राणा सरसी इंद्रिये मागुती जैसी. प्राण आत्म्याकडे जर उचलल्या गेला आणि स्थिर झाला तर इंद्रियांच्या सर्व शक्ती प्राणाबरोबर इकडे येतात. तैसा मनबुद्धी पासी अहंकार नये. मन आणि बुद्धी अहंकार रहित होते. काकाशी वायू हरपे तेथ दोन्ही हे भाषा लोपे.
तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये. अथवा आकाशात वायू नाहीसा झाल्यावर आकाश व वायू हे दोन आहेत हे बोलणे जसे संपते, तसे त्या भोगामध्ये ब्रह्मसुखच स्वरूपाने उरते. ब्रह्मसुख प्राप्त होतं. भोग कोण, भोगणारा कोण? जीव आणि ब्रह्म एक होतात. म्हणून स्वरूपाधिक माया वेगळी आणि जीव माया वेगळी हा भाव संपतो. ऐसी द्वैताची भाषा जाये, मग म्हणो जरी एकची होये, तरी तेथ साक्षी कवण